आम्हाला लाज वाटते की जितेंद्र आव्हाड सारखा होपलेस माणूस या पक्षामध्ये एवढ्या वर्ष सांभाळला। या जितेंद्र आव्हाडांना जिभेला ज्याला म्हणतो ना की काहीतरी हाड पाहिजे की ज्या शब्दांचा उच्चार कधीच आपण आपल्या शत्रूबद्दल सुद्धा करत नाही। ज्या पवार साहेबांना तुम्ही नेते म्हणता त्यांच्या संदर्भाने कपाळावरचं कुंकू पुसल्या जाण्यासारखं वक्तव्य तुम्ही करता। अजितदादांचा म्हणण्याचा रेफरन्स जो आहे तो कुठं अर्थार्थी या संदर्भाने लागत नाही। आणि एवढी जर पवार साहेबांच्या बद्दल आणि त्यांच्या तब्येतीबद्दल जर तुम्हाला काळजी असती तर 83 वर्षी पवार साहेबांना उन्हातानाचं स्वतःच्या प्रचाराकरता उघड्या जीपमधून फिरवलं नसतं। यांना पवार साहेब पाहिजेत फक्त यांच्या प्रचारासाठी, यांना पवार साहेब पाहिजेत फक्त त्यांच्या नावासाठी, यांना पवार साहेब पाहिजेत ह्यांना स्वतःची निवडणूक जिंकण्याच्या करता। पवार साहेबांच्या तब्येतीची त्यांना जर काळजी असती तर त्यांनी सांगितलं असतं की पवार साहेब या वयात तुम्ही दगदग करू नका, तुम्हाला अशा पद्धतीचे आजार आहेत, तुम्ही अजिबात धावपळ न करता जी काही कामं असतील ती आम्ही आता केली पाहिजेत, तुम्ही आराम केला पाहिजे। हे ज्याचं खरं प्रेम आहे तो त्या ठिकाणी बोलू शकतो। आणि हे असले जे नौटंकीबाज आहेत ते मात्र अशा पद्धतीचं भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात। अजितदादा काय म्हणाले? अजितदादा म्हणाले की आता ही माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं जाईल। काही जण भावनिकतेनं रडारडीचं राजकारण करतील। आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता एक एक खासदार त्यांच्या पाठीशी उभा करावा लागेल। आज महायुतीमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि एक एक खासदारामध्ये बारामतीचा खासदार सुद्धा येतो आणि तिथला खासदार निवडून आणण्याच्या करता म्हणून आपल्याला सगळ्यांना काम केलं पाहिजे। जर बारामती लोकसभा मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते सुटायचे असतील तर पंतप्रधानांच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी निवडून द्यावा लागेल। उद्या 10 लाखापासून ते 1000 कोटी 5000 कोटीचे प्रकल्प जर तिथं राबवायचे असतील तर सत्ता असावी लागते। जर खासदार माझ्या विचाराचा निवडून नाही दिला तर मी या भागातले प्रश्न सोडवू शकणार नाही। प्रश्न सोडायचे असतील तर सत्ता हातात असावी लागते। विरोधात असल्यानंतर फक्त प्रश्न मांडता येतात, सोडवता येत नाहीत। प्रश्न सोडवायचे असतील तर सत्ताच असावी लागते। बारामती मतदारसंघाचा, बारामती लोकसभेचा विकास हा सत्ता हातात असल्यामुळे आतापर्यंत करता आला। त्यामुळे पुन्हा देखील असाच विकासाची प्रक्रिया चालू ठेवायची असेल तर बारामतीचा खासदार हा माझ्या विचाराचा निवडून दिला पाहिजे। आणि मग विरोधकांकडे काही मुद्दे नाहीत, मग ते म्हणतील आता आमची शेवटची निवडणूक आहे, काही जण रडारडी करतील। अशा पद्धतीच्या भावनिकतेला आपण बळी पडता कामा नये। हे जनरल स्वरूपाचं स्टेटमेंट असताना जितेंद्र आव्हाडांनी नको त्या ठिकाणी त्याचा अर्थ काढला आणि जे काही वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो। जितेंद्र आव्हाडांना खरंच काळजी असेल तर त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी पवार साहेबांना न बोलवता स्वतःच्या हिमतीवर तुम्ही निवडून येऊन फक्त दाखवा।